जग जवळ येताना माहिती युगाचा इतिवृत्तांत rediff.com संघर्षाची सत्यकथा अजित बालकृष्णन संस्थापक आणि CEO rediff.com अनुवाद मानसी दांडेकर मराठी पुस्तक प्राइस इज जस्ट ₹250 ओनली 250 रुपये। माझ्या लहानशा कंपनीस या लाटेमधून सही सलामत बाहेर काढण्यासाठी मला भोवतालच्या पराकोटीच्या शक्यतांचे भान राखणे गरजेचे होते। एक चुकीची कृती अथवा चुकीचे धोरण माझी कंपनी उद्ध्वस्त करेल हा धोका सततच होता। 1995 साली जेव्हा .कॉमची लाट जगभरात पसरली आणि सगळं जगच त्या लाटेचा एक भाग बनलं होतं, तेव्हा अजित बालकृष्णन तंत्रज्ञानाच्या नवीन आणि अद्भुत क्षेत्रात शांतपणे नवीन प्रयोग करू पाहत होते। त्यांची कंपनी न्यूयॉर्कच्या नॅसडॅकमध्ये पब्लिक व्हावी म्हणून मोठमोठे गुंतवणूकदार, बँकर्स आणि नावाजलेले वकील त्यावेळी अजित यांच्या मुंबईच्या लहानशा ऑफिसमध्ये हेका धरून बसले होते। बालकृष्णन यांनी आपला मार्ग निवडला आणि या वाटेवर स्वार होत आपल्या कंपनीला लंडन, हॅम्बर्ग, बॉस्टन, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क या बलाढ्य आर्थिक शहरांमध्ये उत्तम स्थान मिळवून दिलं। या सर्व प्रवासात बालकृष्णन यांनी अनेक संकटांवर धडाडीने मात केली। लोअर मॅनहॅटनच्या न्यायालयात एका बड्या वकिलांनी फसवणुकीच्या दाव्याखाली बालकृष्णन यांच्याकडून जबर खंडणी उकळायचा प्रयत्न केला। काही इन्व्हेस्टमेंट बँकर्सनी त्यांची कंपनी गिळंकृत करायचाही प्रयत्न केला, परंतु ही सारी कट कारस्थाने त्यांनी यशस्वीरित्या उधळून लावली आणि व्यवसाय व तंत्रज्ञानाच्या अत्यंत अस्थिर क्षेत्रातही जगाला काहीतरी अर्थपूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी 2000 आणि 2008च्या मंदीतून आपल्या कंपनीला अक्षरशः खेचून बाहेर काढले। अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या अतिरेकी हल्ल्यात इमारती जमीनदोस्त होताना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या। एकीकडे AOL आणि नेटस्केप या एकेकाळच्या बलाढ्य कंपन्या धुळीला मिळताना बघून बालकृष्णन अचंबित झाले, तर दुसरीकडे फेसबुक आणि गुगलच्या गरुड भरारीचेही ते साक्षीदार झाले। भारताच्या न्यायव्यवस्थेशी सुद्धा त्यांनी लढावं लागलं आणि रेडिफ या त्यांच्या कंपनीचे नाव त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले। बालकृष्णन यांच्या मते ज्या संघर्षाचा ते भाग होते तो केवळ साधा व्यावसायिक संघर्ष होता, भविष्यातील माहिती युगाची ती सोनेरी पहाट होती। So this is Marathi book review. We bought this book from Pune Nagar Vachan Mandir and the book is very good. Please subscribe our YouTube channel and must read this book. This book is motivational book and this book is based on real stories, real struggle, rediff.com website struggle, and please share this video to your friends, relatives, everyone. ये आपने यहाँ तक मेरा वीडियो सुना, इन्फॉर्मेशन अच्छे से सुनी, इसके लिए आप सभी को थैंक यू दोस्तों। बट ये बुक बहुत ही अच्छी है, मराठी में ये बुक है और इसका रिव्यू भी बहुत अच्छी तरह से मैंने किया हुआ है। थैंक यू दोस्तों, हैव अ नाइस डे।